हाय 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 नमस्कार मित्रांनो, मी तुमचा राहुल भाऊ. कसे आहेत तुम्ही? तर एक काका येत आहे. ते काका आहे ना आपल्या इथं हे आपण आता गिरीजा हॉटेलच्या इथे आहे. गिरीजा हॉटेल म्हणजे टिळक रोड चौक. म्हणजे हा जो रस्ता येतो समोरून, हा समोरून SP कॉलेजच्या इथून येतो. आणि हा जो आतला रस्ता आलेला आहे, हा आतला रस्ता येऊन इथून सारसबागेकडे जातो. ते औदुंबर हॉटेल आहे, ते गिरीजा हॉटेल आहे. आणि हा समोरून आल्का टॉकीजकडनं रस्ता येतो. आणि असंच समोरून आल्का टॉकीज म्हणजे हा टिळक रोड आहे मित्रांनो. तर हा समोरून सरळ असाच इकडे टिळक रोडला जातो. तर आत्ता आपण असं रिक्षा घेऊन चाललो होतो. हे बघा, ही आपली रिक्षा आहे आणि मी रिक्षातनं उतरलो. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा राहुल भाऊ. आणि आपल्याला एक काका भेटलेत आणि ते काका मी आधी त्यांच्यासोबत व्हिडिओ काढायच्या आधी त्यांच्यासोबत बोललो की मी एक व्हिडिओ काढतो, तुम्हाला काही अडचण म्हणजे ते प्रॉब्लेममध्ये आहेच ऑलरेडी. तुम्ही बघा, त्यांची अवस्था बघू शकता तुम्ही. हे बघा, त्यांच्या पायाला लागलेलं आहे आणि त्यांनी असं पायाला गुंडळलेलं आहे. आणि मी त्यांना विचारलं पण की काका तुम्ही इथेच असता का? मी एक व्हिडिओ काढून तुमचा टाकतो, म्हणजे तुम्हाला लोकांकडनं काहीतरी मदत होईल. तर हे काका मला म्हणले की मी इथं नसतो, पण आपण आता इथून पुढं त्या काकांसोबतच बोलू. काका, हां बोला, तुम्ही कुठे असता नेहमी? हे भंगाराचा धंदा करतो. बरं, बोला, व्हिडिओ चालू आहे, बोला. पाऊस जर चालू झाला हां तर स्टार्टिंगला मी इथं जर पाऊस चालू झाला हां तर स्टार्टिंगला मी हेमंत रासने कुठे असता तुम्ही? हेमंत रासने हेमंत रासने. हेमंत रासने म्हणजे कसब्याचे आमदार आहेत. म्हणजे आता आपण टिळक रोडला आहे, हा त्यांचंच वॉर्ड आहे. पण हेमंत रासनेंच्या इथं कुठं असता तुम्ही? घरमाल करताना फिरतो. हां 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 आणि दुपारच्या वेळी झोपायला तिकडेच असतो महाराणा. कुठं? महाराणा प्रताप. हां, महाराणा प्रताप गार्डन. म्हणजे हे असं बाजीराव रोडने आपण जातो. या बाजीराव रोडने आपण सरळ गेलो की महाराणा प्रताप गार्डन. त्या गार्डनच्या आजूबाजूला तुम्ही झोपता. हो. इतकं पाणी हे पिण्यासारखं आहे. हां 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 आणि कचरा कुंडी कुठे ते आपण असं केलं नाही का तिथे. बरं, आपल्या प्रेक्षक आहेत, हे आपली लोक आहेत, ही सगळी मदत करणारी लोक आहेत आपली. यांना तुम्ही सांगा की तुम्हाला काय काय अडचण आहे, काय नाही, काय ते बोला, तुम्ही बोला. हे बघा आता हे हां ह्याचं चित्र काढा. तिथं पाणी आहे. तर उद्या मी जर तुम्हाला म्हटलं बसायचं जेव्हा पण काय नाही मग तुम्ही मूळ कुठले आहेत? कुठं राहता तुम्ही? मूळ कुठले आहेत तुमचं? हे मुळचं कोल्हापूरचं आहे. कोल्हापूरचे आहेत का तुम्ही? बरं, मग तुम्ही पुण्यामध्ये कसे काय आलात? कसं झालं माहिती आहे का? हां, 7 पिढ्या गेल्या वर 7 पिढ्या. वस्ती गेल्या बरं, हां 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 आणि मी एकटाच आहे. बरं, तुम्हाला मुलं बाळं काय? ते आता आपल्या कामाला लागेल. किती मुलं आहेत तुम्हाला? आता तसा जर विचार करायला गेलं तर मला किती? एक 91 परवडलेलं आहे. हां, तर किती मुलं आहेत तुम्हाला? आता आपले सगळं झाले. हां 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 आता मी आता तुम्हाला काय म्हणलं काय तुम्ही मुलांबद्दल सांगत होता. किती मुलं आहेत तुम्हाला? ते आपापल्या कामाला लागले ते आपल्याला विचारत नाही. बरं, तुम्ही आता किती वर्ष आले बाहेर आहेत?
मी 1972 पासून बाहेर आहे. अच्छा, तुम्ही मूळचे कुठले म्हणले? कोल्हापूर. कोल्हापूर. मग तुम्ही पुण्यात कसे आले? माझे काका चुलते हां नारायण हरी पटवर्धन हां एसटीमध्ये कामाला होतो. एस टीमध्ये कामाला होते. त्यावेळी मी राहत होतो कन्याशाळेत. नारायणपेठ कन्या शाळा. हां. काय मला कोण माहीत नसेल का काय. हं. तुमचं शिक्षण किती झालं आहे? शिकलो पण त्याचा काय उपयोग नाही आता. बरं बरं, तुम्ही आता जेवताय. तुम्हाला जेवताना आम्ही डिस्टर्ब केलं आहे. आता रात्रीचे 11:30 वाजलेत आणि काका जेवत होते. काकांना जेवताना डिस्टर्ब केलं आहे. तर काका, तुम्हाला आपल्या सगळ्या लोकांकडनं मदत भेटेल. तुम्हाला काय मदत हवी आहे? मला तुमच्या लोकांचे डिपार्टमेंट पाहिजे. काय पाहिजे? डिपार्टमेंटचं प्रस्थान पाहिजे. डिपार्टमेंटचं? हां. डिपार्टमेंट म्हणजे पोलीस. पोलीस काय त्रास देतात तुम्हाला? हे भरते जर हां रात्री कधी पण फिरते. हां अरे पगाराचा धंदा मी आत्ता चालू केला आहे. बरं पर्यंत लय मजा येणार. बरं. तुम्ही कुठे असता सांगा, तुम्हाला आहे ना मदत केली जाईल. सगळ्या पुणेकरांकडनं तुम्हाला मदत केली जाईल. तुम्ही कुठे असता? माझं ठरलेलं टायमिंग आहे. हां माझ्याकडं पेन पण आहे. नाही असू द्या. तुम्ही कुठे असता सांगा, व्हिडिओमध्ये कॅप्चर होतंय सगळं. माझं ठरलेलं टायमिंग आहे. मी इथनं सकाळी 6 ते 7 वाजता हां निघून जातो. बरं, आत्ता पाऊस नाही म्हणून तुम्ही या चौकात आहे. आहे. हा गिरीजा हॉटेलचं चौक आहे. हे समोर गिरीजा हॉटेल आहे. आपण या साईडला समोरून सरळ जातो, स्वारगेटला जातो आणि आपण या साईडला मागे जातो. आपण SP कॉलेजकडे जातो, म्हणजे आल्कट ऑफिसकडे जातो. तर आपण या साईडने आलो आणि आपण आता बाबांकडे बसलो आहे. हां, तर आता पाऊस नाही म्हणून तुम्ही इथं बसलेत. हां, जर पाऊस चालू झाला तर तुम्ही कुठं असताल? पाऊस जर चालू झाला ना तर पहिल्यांदा ते बस स्टॉप आहे. कुठं? ते काय इथे? समोर ते सिलाईचं चौक आहे, तो सिग्नल आहे समोर. या साईडला आहे. कुठल्या? कसं दिसतं का? काय दिसतंय? हेमंत रासनेचं हेमंत रासनेंचं बस स्टॉप. बस स्टॉप. बरं 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 बरं. तर आपण असं या आल्कट ऑफिसकडनं सरळ आलो तर या साईडला स्वारगेटकडे जाताना तो जो बस स्टॉप आहे त्या बस स्टॉपला हेमंत रासनेंचा बस स्टॉप असं काका सांगतात ते. हां बरं, बोला. कुणाचा बस स्टॉप? हेमंत रासनेचं बस स्टॉप. बरं, हां, हेमंत रासनेंचा बस स्टॉप. पुढं बरोबर अपोजिट साईडला. हेमंत रासनेंचा बस स्टॉपच्या अपोजिट साईडला, म्हणजे समोरच्या साईडला. हां बरं. अरे ह्याच्या पुढं मला एक सांगावं वाटतं. तर इथं समोर असतात ना काका, तर काकांना मदत करा तुम्ही. तर मित्रांनो, लक्ष द्या. असेच गोरगरीब आहेत, खूप इथं रस्त्यावर बसलेले. आपण घरी झोपतो, आपण घरी ब्लँकेट घेतो, आपल्याला थंडी वाजली तर आपण हीटर लावतो, आपल्याला गरम झालं तर आपण AC लावतो. पण असे गरीब लोक आहेत जे फुटपाथवर जेवतात, ज्यांना फुटपाथ म्हणजे त्यांना तुम्ही बघा ना, ते कुठं झोपलेत, त्यांना झोपायला गादी पण नाही आहे. तर अशा लोकांसाठी आपण काहीतरी काम करू, अशा लोकांना मदत करू. एक हात मदतीचा हेच आपलं कार्य करू आणि काकांच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण भेटू. चला, धन्यवाद मित्रांनो. मी तुमचा राहुल भाऊ.